तुमच्यावर जळणाऱ्या लोकांशी असे वागा की परत ते तुमच्या नादाला लागणारच नाही. तुमची प्रगती अशा लोकांशी अजिबात बघवत नसते. त्यामुळे ते वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न सुरू असते त्यांचा. तुम्ही तुमच्या ध्येयापासून कसे विस्कळीत व्हाल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मानसिक त्रास कसा होईल त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. आणि अत्यंत चतुरपणे तुम्ही त्यांच्या टार्गेटवर असताच. असे वागण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर असा रिकामा वेळ असते राव. भरपूर फावला वेळ असतो, त्यातून ते फक्त आणि फक्त तुमच्याबद्दल विचार करतात. त्यामुळे अशा वेळी तुम्ही शांत राहा. काहीच रिॲक्ट करू नका आणि स्वतःला तर अजिबात विचलित करू नका. त्यांना अपेक्षित असलेला तुमचा त्रास याबद्दल त्यांच्या अपेक्षा भंग करा. नंतर तुम्हालाच कळून चुकेल की तुमची अस्वस्थ व्हावं म्हणून त्यांनी खूप काही केलं आहे. त्यांना फक्त तुम्ही अस्वस्थ दिसावं म्हणून तुमच्या मार्गामध्ये अनेक विस्कळीत भिंती उभ्या केल्या होत्या. आता तुमचं काम फक्त एकच आहे. कालपेक्षा आज तुमच्या प्रगतीची रेषा कशी वाढेल याकडे लक्ष द्या. त्याच्यासाठी तुम्ही जिद्दीने, चिकाटीने त्यासाठी प्रयत्न करा. प्रयत्न केल्याने तुमच्या कामाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. जर तुम्ही या 5 गोष्टी लक्षात ठेवलात ना, तर तुमचं आयुष्य खूप मजेत जाऊ शकेल. लोक निंदा त्याचीच करतात जे लोक जिवंत आहेत. मेल्यानंतर माणूस कौतुकच करतो. तुमची जर कोणी निंदा करत असेल तर तो जीवनाचा भागच आहे. आपण जिवंत आहोत त्यामुळेच होणार असं समजा. फार लक्ष देऊ नका त्याच्याकडे. दुःखाचा जर विचार केला तर डोळ्यांना समोर आलेलं सुख सुद्धा दिसत नाही. कारण तुम्ही जे आत बीज पेरता त्याचंच फळ तुम्हाला बाहेर मिळतं. त्यामुळे दुःखाचा विचार करत बसण्यापेक्षा आता तुम्हाला दुःखातून बाहेर पडण्यासाठी पुढे काय करायचं आहे याचा विचार करा. तुमचं जगणं फार सोपं होईल. कारण फार हुशार माणूस प्रश्न निर्माण करतो आणि त्या प्रश्नातच आयुष्य अडकळून राहतो त्याचं. साधासुद्धा समजूतदार माणूस कुठल्याही प्रश्नात न अडकता एक एक क्षण आनंदाने जगतो. तेव्हा अतिहुशार, अतिप्रश्न निर्माण करणाऱ्याऐवजी जे समोर आलेले आहे त्याला स्वीकारा. जे गेलेलं आहे त्याला सोडून द्या. कोणतीही गोष्ट डिलीट